जय शिवराय. मी सचिन हळे पाटील. सगळ्यांनी बातम्या पाहिल्याच असतील. आपले जे मराठा कुणबीचे दाखले जे मिळालेले आहे, जे व्हॅलिड झालेले आहेत, त्याला चॅलेंज करण्यात येत आहे. 4 जणांना अपात्र करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे सरकारमधले काही मंत्री, काही अधिकारी करत आहे, काही ओबीसी नेते करीत आहे. हे मनोज दादांनी आज सगळं स्पष्ट दाखवलेलं आहे. त्यासाठीच आपण 29 ऑगस्टला जे शेवटचं आमरण उपोषण करणार होतो ते याच्यासाठी होतं की कुणबी दाखले मिळावे, ते व्हॅलिड करण्यात यावे, आपल्या शिक्षणात आणि नोकरीत आपल्या मुलांना फायदा व्हावा. तर त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी मिळावा, कर्ज मिळावे, व्याज परतावा परत मिळावा, सारथीची योजना पुन्हा चालू व्हावे. पण सगळ्या बांधवांची मागणी ही आहे की सरकार तसं ऐकणार नाही. सगळ्यांचं म्हणणं आहे की पुन्हा चलो मुंबईची हाक द्यावी. तुम्हाला काय वाटतंय? मनोज दादाने आमरण उपोषण न करता मुंबईला जावं का? बरेच जण आता पुन्हा म्हणतील की मुंबईला कशाला, 2दा मुंबईला जाऊन आलो. अहो, छोटं जर तुमचं मंत्रालयात काम असेल तर त्याला 8-8, 10-10 चक्रा मारावं लागते. हे तर 6 कोटी मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. त्यामुळं अजून किती वेळा जरी मराठ्यांना मुंबईला जायचं काम पडलं तर आम्ही जाऊ. या वेळेला शेवटची वारी, मुंबईवर स्वारी. आणि आरक्षण घेतल्याशिवाय, आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई आपण सोडणार नाही. तर कृपया भावांनो, एक लाईक करा, कॉमेंटमध्ये चलो मुंबई लिहा, आपल्या मुंबईच्या आठवणीतले फोटो टाका आणि प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय. मी सचिन हळे पाटील. आज मला जातीवंत कट्टर मराठ्यांना व इतर समाजातील बांधवांना, मला ओळखणाऱ्या मित्रांना 5 प्रश्न विचारायचे आहे. नक्की कॉमेंट करून सांगा. आता लढाई आरपारची आहे. आमच्या किंवा आपल्या मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. बरेच पक्ष, बऱ्याच संघटना आपल्या समाजाच्या विरोधात पुढे येतील. आम्ही मागे हटणार नाही. तुम्ही सोबत आहात का? आपल्या विरोधात आपले स्वकीय किंवा जवळचे असणार, जसे महाभारतात किंवा शिवरायांच्या काळात विरोधात होते. तुम्ही कृष्णासारखे कुणाच्या बाजूने उभे राहणार? पुन्हा मुंबईला जायचे काम पडले तर येणार का? आपल्या बांधवाला जेव्हा जेव्हा अडचण येईल तुम्ही धावून जाणार का? आणि आता 29 ऑगस्टला आंतरवालीत उपोषण करायचं का मुंबईला जायचं? कॉमेंटमध्ये सांगा. हा समाजकार्याचा यज्ञ आहे. ज्याला ज्याला आपले योगदान देता येईल त्याने नक्की द्या. कारण आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार करायचा असेल, लेकराबाळांना न्याय द्यायचा असेल, येणाऱ्या काळात इतिहास घडवायचा असेल, आपल्या पिढ्यांना कायम ऊर्जा देत राहील. कृपया कॉमेंट केल्यावर प्रत्येकाने एक लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक बांधवापर्यंत, पाहुण्यापर्यंत, मित्रापर्यंत, माता भगिनीपर्यंत पाठवा. आणि आंदोलनाच्या प्रत्येक क्षणाच्या अपडेटसाठी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब. मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले म्हणणाऱ्यांना सांगणं आहे, 6 कोटी मराठा समाज. नुकतीच पंढरीची वारी झाली. जर आपण पांडुरंगाला गेलो तर लोक 10 रुपये दानपेटी टाकत नाही, पानफुल घेतात 10 रुपयाचं. अरे मराठा समाज 6 कोटी. जर 6 कोटी मराठ्यांनी 10-10 रुपये जमा केले तर 60 कोटी रुपये होतात. अरे 100-100 जर दिले तर 600 कोटी होतात. आणि आम्ही 1000-1000 रुपये जर दिले तर 6000 कोटी जमा होतात. कोणतं सरकार आम्हाला मॅनेज करू शकतं? आज रवी भाऊ असतील, आम्ही असेल, आम्हाला द्यायचे काम पडत लाख रुपये आम्ही समाजासाठी देऊ. अरे पण त्या माणसाला अजूनही, जसं त्यांनी सांगितलं, ते अजूनही पत्राच्या खोलीत राहतात. आज त्यांच्याकडे स्वतःची 4 व्हीलर नाही. दुसऱ्याच्याच गाड्यामध्ये डिझेल टाकून, स्वतः ज्याची गाडी ते डिझेल टाकून त्यांना पूर्ण दौरे करत. कुठं मॅनेज झाले जरांगे पाटील? मॅनेज ते झाले ज्यांना मॅनेज होता नाही आलं, ते हरामखोर म्हणतात मनोज जरांगे पाटील मॅनेज.